बटाटे घेतलेत. बटाटे घेतल्यानंतर मी याच्यामध्ये एक शिमला मिरची मोठी चिरली होती, बारीक मोठी चिरून घेतली, ती टाकणार आहे. त्यानंतर मी याच्यामध्ये फ्लावर टाकणार आहे. फ्लावर घेतलाय. त्यानंतर मी याच्यामध्ये टाकणार आहे वाटाणा आणि हे सगळं साहित्य आणि ह्या सगळ्या भाज्या मी स्वच्छ धुवून घेणार आहे. इथे मी भाज्या स्वच्छ धुवून घेतल्यात आणि त्याच्यामध्ये मी 2 ते 3 असे बारीक चिरलेले बिटाचे तुकडे टाकणार आहे. बिटाने कलर खूप छान येतो पावभाजीला. तुम्ही बिटाच्या ऐवजी फूड कलर, आपला रेड फूड कलर वापरला तरी चालेल. त्यानंतर ह्याच्यामध्ये टाकायचं 1 चमचा मीठ, आपल्या चवीनुसार मीठ टाकायचे. भाजी शिजायला ठेवून मी इथे 2 मोठे कांदे, 2 मीडियम आकाराचे टोमॅटो, 1 छोटी शिमला मिरची आणि थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली आहे. हे बिटाने किती छान कलर आला आहे. आता हे मी स्मॅश करून घेणार आहे. कढई गरम करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं बटर टाकणार आहे. वितळलं की त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकणार आहे. तेल आणि बटर छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा टाकते. कांदा जास्त वापरायचा आहे. ते मी छान असं स्मॅश करून घेतलंय. कांदा लालसर भाजस तोपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे. कांदा लालसर भाजला की त्याच्यामध्ये मी टाकणार आहे बारीक चिरलेला टोमॅटो. टोमॅटो चांगला फ्राय करून घ्यायचे. टोमॅटो शिजण्यासाठी त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकणार आहे. मी अगोदर पण मीठ टाकलं होतं, त्याच्यामुळे थोडंसंच आता टाकायचं, चवीनुसार मीठ टाकून द्यायचे. आणि कांदा आणि टोमॅटो आपला छान असा शिजवून घ्यायचे. कांदा आणि टोमॅटो अर्धा शिजल्यानंतर मी त्याच्यामध्ये बारीक चिरलेली थोडीशी शिमला मिरची टाकणार आहे. आता याच्यामध्ये टाकायचे अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून धने जिरे पूड आणि छान असं परतून घ्यायचं. आता याच्यामध्ये मी टाकते घरगुती मसाला. तिखट बनवण्यासाठी तुम्हाला जर तिखट नको असेल तर तुम्ही फक्त पावभाजी मसाला आणि थोडंसं लाल तिखट म्हणजेच काश्मीरी लाल तिखट सुद्धा वापरू शकता. आता याच्यामध्ये टाकायचं 1 चमचा पावभाजी मसाला आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचे. थोडंसं पाणी टाकून सर्व व्यवस्थित शिजवून घ्यायचे. कांदा आणि टोमॅटो छान असं शिजला की त्याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेली भाजी टाकून द्यायची आणि मिक्स करायचे.
आता ह्याच्यामध्ये टाकायचे बटर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मिक्स करून घ्यायचे. उकळी आल्यानंतर मी पुन्हा त्याच्यामध्ये थोडंसं बटर आणि कोथिंबीर टाकले आणि पुन्हा उकळी काढली आणि पावाबरोबर सर्व केले. तर अशाच रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब